नमस्कार, मी पूजा डकरे। आज मी इथे माझ्या पुस्तकाविषयी बोलणार आहे। माझे 2 पुस्तकं पब्लिश झालेले, एक कविता संग्रह बिकट वाट नावाचा आणि दुसरी कादंबरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावाची। दोन्ही पुस्तकं माझे महाराष्ट्रात बरेच गाजले, बऱ्याचशा चर्चा झाल्या पुस्तकावरती, मुलाखती झाल्या, प्रिंट मीडियाला मुलाखती आलेल्या, काही टीव्ही चॅनल्सला मुलाखती आलेल्या, महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणीवरती माझ्या मुलाखती झालेल्या। मुलाखतीमध्ये अनेकदा माझ्या पुस्तकाबद्दल विचारणा झाली, चर्चा झाली। तर आज मी इथे बोलणार आहे माझ्या बिकटवाट पुस्तकाविषयी, जो की कविता संग्रह आहे आणि बराच गाजलेला आहे, महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। कविता सुद्धा यवतमाळ आकाशवाणीवरती कविता आलेल्या आहे, नांदेड आकाशवाणीला कविता आलेल्या आहे, औरंगाबादला आलेले आहे, पुणे आकाशवाणी, मुंबई आकाशवाणी, बऱ्याच ठिकाणी कविता प्रसिद्ध झालेल्या, मुलाखती आलेल्या आहे। तर अशा या पुस्तकाविषयी मी बोलणार आहे। बिकटवाट हा कविता संग्रह जो आहे तो यामध्ये ज्या काही कविता आहे त्या अनेक विषयावरती कविता मी दिलेल्या आहे। 2013 25 जून 2013ला हे माझं पुस्तक प्रसिद्ध झालेलं, अमरावती येथे प्रसिद्ध झालं। अमरावतीला ज्या वेळेला मी माझं शिक्षण जे आहे, माझं ग्रॅज्युएशन विद्याभारती महाविद्यालयाला चालू होतं, तेव्हा बीकॉम मी करत होती आणि बीकॉमच्या सेकंड इयरला हे पुस्तक मी प्रसिद्ध केलेलं, पब्लिश केलेलं। या पुस्तकाचं विषयी बोलायचं झालं तर हे पुस्तक असं पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयावरती कविता दिसते आणि कविता मुक्त छंदामध्ये आहे। मुक्त छंदामध्ये म्हणजे काय की मी या कवितेमधनं सोसायटीला, समाजाला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या कवितेमधनं लोकांनी काहीतरी घ्यावा, काहीतरी संदेश घ्यावा आणि त्याचा विचार त्यांनी करावा, अशा प्रकारे हे पुस्तक आहे। या पुस्तकाला प्रस्तावना जी दिलेली आहे ती आहे कमल सिंग मॅडम। कमल सिंग मॅडम या माजी कुलगुरू आहे अमरावती विद्यापीठाच्या। अतिशय चांगला स्वभाव मॅडमचा आहे। मॅडमनी खूप चांगलं काम केलेलं, विद्यापीठासाठी त्यांचं आज सुद्धा नाव घेतलं जातं। त्यांनी विद्यापीठासाठी मग ते पाटबंधारे असो, ब्युटिफिकेशन असो, नॅचरली क्रिएशन असो, बऱ्याच गोष्टी त्यांनी विद्यापीठात केलेल्या आहे। एवढंच नाही तर एक डिसिप्लिन, विद्यार्थ्यांना एक डिसिप्लिन यावं, त्याच्यानंतर डिसिप्लिनच नाही तर बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या, अनेकांना त्यांनी मदत केली। अनेक विद्यार्थ्यांचं जीवन प्रकाशमय करण्याचं काम अमरावती विद्यापीठामध्ये जर कोणी केलं असेल तर माझ्या भाषेमध्ये म्हटलं तर ते कमल सिंग मॅडम यांनी केलेलं। त्यांनी जे काही काम केलेलं विद्यापीठासाठी, अमरावतीसाठी, अमरावती विद्यापीठा अंतर्गत जे काही विभाग येतात, जे काही जिल्हे येतात, जे काही कॉलेजेस येतात, त्यासाठी अमूल्य काम जर कोणी केलं असेल आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये तर माझ्या ऑब्झर्वेशननुसार, माझ्या निदर्शनानुसार ते काम केलं कमल सिंग मॅडम। कमल सिंग मॅडम हे फक्त महाराष्ट्र नाही, या देशामध्ये नावाजलेलं नाव आहे। अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यान होत राहतात। एक कुलगुरू म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। अमरावती, मी स्वतःला लकी समजते, माझ्यासोबतच बरेच अमरावतीचे कॉलेज, विद्यापीठ सुद्धा स्वतःला भाग्यशाली समजतात की अशा कुलगुरू आम्हाला भेटल्या। तर अशा या कुलगुरूंची प्रस्तावना माझ्या या बिकटवाट पुस्तकाला आहे। कमल सिंग मॅडम यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना माझ्या पुस्तकाला दिलेली आहे। मी ती तुम्हाला वाचून दाखवते। प्रस्तावना, कमल सिंग मॅडम, माजी कुलगुरू, संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठ। तर मॅडमची प्रस्तावना मी इथे वाचून दाखवते, त्याच्यानंतर मी माझ्या कवितेविषयी बोलेन। मॅडम प्रस्तावनेमध्ये म्हणतात, खरे पाहता आज आपला महाराष्ट्र ज्या विचारांनी बांधलेला आहे, आज जी आमची उज्ज्वल संस्कृती पुढे येताना दिसते, या संस्कृतीला कायम ठेवण्याचे कार्य कवितेने केले। महाराष्ट्रामध्ये अनेक कवी होऊन गेले,
ज्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत रामदास या सर्वांनी समाज सुधारणेसाठी हातभार लावला. तसाच एक छोटासा प्रयत्न या कवयित्रीने केलेला आहे. कुमारी पूजा माझ्याकडे प्रस्तावना घ्यायला आली तेव्हा मी तिच्या सर्व कविता वाचल्या. त्या कविता वाचून मला खूप आनंद झाला. मी वाटून गेले की ही खरी जीवनाची वास्तविकता आहे. तिने समाजातील एकूण एक घटकाला कवितेचे रूप दिले. खरोखर तिचा कविता संग्रह कौतुकास्पद आहे. ती एक विद्यार्थिनी असून तिने समाजातील प्रत्येक समस्येला कवितेचे रूप दिले. मी तिला तिच्या कविता संग्रहासाठी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. कमलसिंग मॅडम यांनी मला जे प्रेम दिलं, मला असं वाटलं नाही की मला असं वाटलं कमलसिंग मॅडमला मी जेव्हा केव्हा भेटते, जेव्हा त्यांच्यासोबत बोलते, चर्चा करते, तेव्हा मला ते माझे नातेवाईक वाटतात. जवळच्या व्यक्ती वाटतात. मला असं वाटत नाही की आपण कुठल्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो. हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि जे जे लोक कमलसिंग मॅडमला भेटले त्यांना अनुभव आहे की मॅडमचा स्वभाव, मॅडमनी केलेले कार्य किती महान आहे, किती स्ट्रगल आहे आणि त्या स्ट्रगलमधनं आपण खूप काही शिकू शकतो. आणि असं व्यक्तिमत्व मिळणं म्हणजे आमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. अमरावतीसाठी पण मोठी गोष्ट होती. कमलसिंग मॅडम जेव्हा कुलगुरू म्हणून आल्या तेव्हाची परिस्थिती विद्यापीठाची आणि नंतर बदल झालेली जी काही परिस्थिती होती ती सर्वांना माहिती आहे. धन्यवाद मॅडम. त्याच्यानंतर ऋणनिदर्शनामध्ये आपण ज्यांनी आपल्या पुस्तकासाठी, कविता संग्रहासाठी हातभार लावला, ज्यांनी आपल्याला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं, अशा लोकांची नावं आपण देतो. मनोज मद्रासी सर जे आहे ते नावाजलेले आहे. अनेक कवी संमेलनामध्ये त्यांनी भाग घेतला. टीव्ही शोमध्ये ते आलेले आहे. अमरावतीचं नाव अवघ्या देशामध्ये त्यांनी गाजवलेलं आहे. अमरावतीचे आहे पण बऱ्याच छत्तीसगडपासनं यूपी, बिहार प्रत्येक ठिकाणी त्यांनी कवी संमेलनामध्ये आपल्या हास्य कवितेद्वारे, आपल्या प्रबोधनात्मक कवितेद्वारे त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर सुनील अवचार, डॉक्टर अजय खडसे, प्राध्यापक अशोक थोरात, संदीप त्रिपाठी, नरेंद्र घाटोड, डॉक्टर नंदकिशोर पाटील, अशोक बोके, सचिन मारकर, प्राध्यापक प्रवीण उबाडे, प्राध्यापक अनिल समळे, राजेश देऊलकर, कुमारी प्रीती डखरे, आशिष डखरे. अनुक्रमणिका. इथे मी माझ्या ज्या काही कविता आहेत त्या कवितेचं शीर्षक मी वाचून दाखवते. माझी पहिली कविता आहे जी अवघ्या महाराष्ट्रभर गाजलेली, क्षणक क्षणक आयुष्य. दुसरी अधिकार, शब्द, गरिबी, शिक्षण, युवक, स्त्री, लढा, स्वातंत्र्य, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, राजकारण, वेदना, मन, सैनिक, शेतकरी, वचन, गाव, शिक्षक, इतिहास, विश्वासघात, साथ, प्रेम, कुष्ठरोगी, अश्रू, प्रेम आणि ध्येय, आठवण, तू, झेंडा, लोकशाही, वेश्या. ही काही हिंदी कविता आहे. 6 हिंदी कविता मी लिहिलेल्या आहेत. तर शहीदों की जिंदगी हे अनेक ठिकाणी मी कविता म्हणून दाखवलेली आहे. बऱ्यापैकी ही कविता गाजली सुद्धा आहे. शहीदों की जिंदगी, राम, जिंदगी, पैसा, वेश्या आणि माँ या कविता आहे. माझ्या ज्या काही कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार या कविता मुक्त छंदामध्ये आहे. आणि ही जी मराठी भाषा आहे जी मी इथे बोलून दाखवते ती थोडं विदर्भाची भाषा आहे. विदर्भाची भाषा असल्यामुळे थोडा तरी बदल येईल. पश्चिम महाराष्ट्राची भाषा, कोकणी, मराठी, बाकी सर्व भाषांमध्ये कसं असतं की विभाग करता थोडाफार फरक असतो. तर तसा थोडाफार फरक आपल्याला जाणवेल, पण जो आश्रय आहे तो आपल्याला समजेल. तर पहिली कविता आहे क्षण क्षण आयुष्य. इथे जगतात लोक क्षण क्षण आयुष्य, भरकटलेल्या वाटेवरती चालतात काही,
काहींना नसते भान आयुष्याचे, म्हणूनच असतात इथे भ्रष्टाचाराच्या खुल्या वाटा, भ्रष्टाचाराच्या खुल्या वाटा. कधी मुंबईच्या ताज हॉटेलवर, कधी मुंबईच्या ताज हॉटेलवर, कधी भारतीय संसदेवर, कधी काडी न्यायालयावर दहशतीचे हल्ले असते. होतो आमच्या सर्व स्वातंत्र्यावर हल्ला, म्हणूनच आम्ही जगतो इथे क्षणक्षण आयुष्य, क्षणक्षण आयुष्य. इथे भारत माझा महान असे म्हणणारे मोजके, मेरा धर्म महान म्हणणाऱ्याचे उदान असते. मग पेटतात इथे दंगली, म्हणूनच आम्ही जगतो इथे क्षणक्षण आयुष्य, क्षणक्षण आयुष्य. प्रत्येकाच्या विचारात असतात स्वार्थी भाव, मग होतो विश्वासाचा विश्वासघात. या विश्वासघातापायी नष्ट होते माणुसकी, आणि माणुसकीच्या वेलावर फुलणाऱ्या फुलांच्या पाकळ्या गळतात अकस्मात. म्हणून आम्ही जगतो इथे क्षणक्षण आयुष्य, क्षणक्षण आयुष्य. ही कविता अनेक ठिकाणी गाजली. स्पष्टीकरण थोडं कमी देते. स्पष्टीकरण दिलं तर कविता वाचून दाखवणं होणार नाही. दुसरी माझी कविता आहे अधिकार. अधिकार ही महिलांवरती लिहिलेली कविता आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तंतोतंत जुळणारी ही कविता आहे. अधिकार. शक्ती तुझी महान, स्त्रियत्वाचा ठेव अभिमान, कर मनाशी पक्का निर्धार, तुझाच अधिकार वर निवडण्याचा, हुंडा न देण्याचा. सीतेने निवडलावर, पार्वतीने निवडलावर, तूच का समाजाच्या बंधनात, तूच का उदास दुखी. चल टाक पाऊल पुढे, या समाजाशी तुला लढायची आहे. सावित्रीने दिला ज्ञानासाठी लढा, किरण बेदीने दिला अधिकारासाठी लढा. स्त्री जन्माच्या वाटेवरून चालताना असली जरी काटेरी वाट, तरी तुला या वाटेवरून चालायचे आहे. आज नाही थांबायचे, आज नाही घाबरायचे, आज करायचा पराक्रम या जगात. आहे जरी नारी, समाज जरी म्हणतो आपला, घेणार नाही माघार मी या जन्मी. करो विरोध समाज, न देव साथ साथीदार, नाही घेणार माघार मी, हाच माझा अधिकार, हाच माझा अधिकार. त्यानंतरची कविता आहे शब्द. अतिशय महत्त्वाची कविता आहे शब्द. आपण बोलून जातो आणि बोलून गेल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. तर तिसरी कविता आहे शब्द. शब्द म्हणजे जीवनाचा मार्ग, शब्दाला असतो मान, शब्दामुळे बनतो राजा, शब्दामुळे बनतो भिकारी. शब्दाला असते वज्राची धार, शब्दाला असते महान शक्ती, शब्दामुळे रामाने भोगला वनवास, शब्दामुळे वाल्या झाला वाल्मिक. एवढा इतिहास घडला शब्दामुळे. जग जिंकण्याची शक्ती शब्दात, जग जिंकण्याची महती शब्दात. शब्दाने घडलं महाभारत, शब्दाने घडवले रामायण. शब्द घडवतात व्यक्तीला, व्यक्तीचं व्यक्तिमत्व शब्दात, कवीचं जिवंत अस्तित्व शब्दात. गुरुची महती म्हणजे शब्द, प्रत्येक माणसाचा श्वास म्हणजे शब्द. गरिबी. यानंतरची चौथी कविता आहे गरिबी. डोळ्यातील अश्रूंना गरीब म्हणतो या कवितेमध्ये. डोळ्यातील अश्रूंना कोणी पुसतो का, हृदयातील दुःखांना कोणी बघतो का. या स्वातंत्र्याचा, या विकासाचा मला काय उपयोग. मी आहे तिथेच आहे, जग चालले आधुनिकतेकडे. माझ्या पाऊलखुणा विस्कटलेल्या, माझ्या विकासाची गती मंद. अन्न मिळत नाही, वस्त्र मिळत नाही, या आधुनिकतेच्या धुक्यात गरीब फसतो. तो नुसता जीवनाचा देखावा असतो. मिळतात आव्हाने रोजचे, नेते देतात तात्पुरता विश्वास, नंतर त्याचा सुद्धा बदलतो चेहरा. आमचे दुःख असतात आमच्यासाठी, आमचे दुःख असतात आमच्यासाठी. इथे या कविता संग्रहाचा हा पहिला भाग आहे. पहिल्या भागामध्ये 4 कविता मी म्हटलेल्या, आणि आपले 4 भाग येणार कविता संग्रहाचे. त्या 4 भागामध्ये एका भागामध्ये कविता आणि त्याचं डिस्क्रिमिनेशन देणार. या भागामध्ये आपण क्षणक्षण आयुष्य, अधिकार, शब्द आणि गरिबी या कविता मी तुम्हाला वाचून दाखवल्या. बाकी कविता मी एक करून अपलोड करणार आहे. आणि आता सांगते मी बिकटवाट विषयी, टायटल विषयी. बिकटवाट या कविता संग्रहाला बिकटवाट हे टायटल देण्याचं कारण हे आहे की माझ्या ज्या कविता आहेत त्या विकासावरती आहे. बिकटवाट म्हणजे ही जी आपली विकासाची वाट आहे, ही विकासाची वाट बिकट आहे. कारण या वाटेवरती अनेक अशा समस्या आपल्याला, गरिबी, भ्रष्टाचार, घोटाळे, दहशतवादी हल्ले, अनेक
अनेक असे प्रॉब्लेम अडचणी आहेत. तर ही जी बिकट वाट आहे, या ज्या विकासाच्या वाटेवरती अडचणी आहे, त्या अडचणीवरती कविता आहे आणि त्याच्यामुळे आपण या कविता संग्रहाला नाव दिलं आहे बिकट वाट. तर हा पहिला भाग झाला. आपल्याला या कविता संग्रहाचा दुसरा भाग लवकरच येईल आणि आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं दुसरा भाग बघण्यासाठी. आणि आपल्याला जे काही वाटतं कुठल्या कवितेविषयी, मी एखादा विषय मांडत असेल त्याच्याविषयी आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर आपण कमेंट्स करून आपलं मत व्यक्त करू शकता, बोलू शकता. धन्यवाद.